महामंडळांच्या वाटपाचा तिढा हा अखेर सुटलेला आहे। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। येत्या महिनाभरामध्ये सगळ्या जागांचं वाटप केलं जाणार आहे। कालच्या समन्वय समिती बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। 170 महामंडळांमध्ये 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड केली जाणार आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, फॉर्म्युला ठरलाय असं कळतंय, काय फॉर्म्युला ठरलाय या संदर्भातले काही तपशील समोर येत आहेत? अखेर महामंडळांच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। महायुतीमध्ये महामंडळ जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। येत्या महिनाभरामध्ये सगळ्या जागांचं वाटप केलं जाणार आहे। काल महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार अर्थात महायुतीतल्या तीनही प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते आणि मग समन्वय समितीतले नेते उपस्थित होते। या बैठकीमध्ये हा तिढा सुटलेला आहे। महामंडळाच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। फॉर्म्युला ठरलेला आहे आणि महिनाभरामध्ये महामंडळांचं वाटप केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत यांच्याकडे जाऊया। सुशांत, फॉर्म्युला ठरलाय असं कळतंय, नेमका काय फॉर्म्युला या संदर्भातले काही तपशील समोर येत आहेत का? काही तांत्रिक कारणांमुळे सुशांत यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। आपण बुलेटिनमध्ये पुढे जाऊया। मुख्यमंत्री फडणवीसांवर भाजपमध्ये नवी जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा, अशी शक्यता बोलली जाते। भाजपच्या संसदीय बोर्डामध्ये फडणवीसांना संधी मिळणार अशी चर्चा आहे। फडणवीसांच्या दिल्ली वारांमुळे या चर्चांना उधाण आलेलं आहे। फडणवीसांनी 3 निवडणुकांमध्ये भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा निवडून आणल्या। भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यामध्ये फडणवीसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत। नितीन गडकरींनंतर महाराष्ट्रातून संसदीय बोर्डावर चेहरा नाही। फडणवीसांच्या नियुक्तीला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आता भाजपमध्ये नवी जबाबदारी दिली जाणार का याची चर्चा सुरू झाली। नितीन नवीन यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल झाले आणि त्यानंतर संसदीय बोर्डातही फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली। 3 निवडणुकांमध्ये भाजपला 100 पेक्षा अधिक जागा मिळवून देण्यामध्ये फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे, प्रमुख भूमिका राहिलेली आहे आणि त्यातच गेल्या काही काळामध्ये त्यांच्या दिल्ली वाऱ्याही वाढलेल्या आहेत। नितीन गडकरींच्या एक्झिट नंतर संसदीय बोर्डावर महाराष्ट्रातून एकही चेहरा नाही आणि त्यामुळे फडणवीसांना संसदीय बोर्डात स्थान मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वारीवरून आता राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। संजय राऊतांनी फडणवीस दिल्लीला जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केलाय। आपापली माणसं योग्य जागी बसवून सर्व गोष्टींचा निपटारा करून फडणवीस दिल्लीला रवाना होतील असं राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या या दाव्यावर भाजपकडूनही जोरदार पलटवार करण्यात आलाय। तुमचं दुकान आवरायला तुम्ही सुरुवात करा असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय आणि त्यामुळे फडणवीसांची दिल्ली वारी आणि त्यावरून सुरू झालेलं राजकीय वाकयुद्ध आता चांगलंच चर्चेत आहे, चांगलंच रंगात आहे। वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर का इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहे। मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं। पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। मी सातत्यानं सांगतोय। औरावर उबाटा गटाची झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले। संजय राऊत, आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही। तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा। 2028ला जेव्हा तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीतला गाशा गुंडाळून संजय राऊतांना या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल। कदाचित विधान परिषदेची जागा देखील उद्धवजी ठाकरे तुम्हाला देणार नाहीत। सामना कार्यालयामध्ये दिल्लीतला गाशा गुंडाळून सामना कार्यालयामध्ये
त्या दगडोची चाळीमध्ये आणून बसावं लागेल, ही अवस्था तुमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2029च्या आधी पंतप्रधान व्हावं, 2029 नंतर फडणवीसांना संधी मिळणार नाही असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत. 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे. पण ते झालं पाहिजे, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी. पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढे नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. पुण्यामध्ये बेमुदत उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी राहुल गांधींनी या पत्रातून केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीनं तोडगा काढून त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता राज्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. तर या पत्रामध्ये नेमकं काय आहे? आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाची 30 वर्षांची वयोमर्यादा अडचणीची आहे. राहुल गांधींचा पुण्यामध्ये ज्यावेळी छात्रों की गूंज कार्यक्रम पार पडला त्यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी मांडलेली ही व्यथा आहे. वयोमर्यादा हटवा किंवा 36 वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. वसतिगृहातील अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांवर प्रश्नचिन्ह आहे. सर्पदंशासह विविध घटनांमध्ये विद्यार्थी जखमी झालेत, मृत्यूही झालेले आहेत, त्याचाही उल्लेख राहुल गांधींनी या पत्रामध्ये केलेला आहे. विद्यार्थिनींच्या गर्भधारणा तपासणी करणं ही चिंताजनक बाब आहे. 5 आणि 14 ऑगस्टचे शासन निर्णय रद्द अथवा सुधारण्याची मागणी या पत्रातून राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. स्टेजवर त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेदना घेऊन ती मुलगी त्या ठिकाणी आलेली होती आणि ती ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भलेही सांगितली असेल, पण त्यामध्ये ती जी बोलली, तिचा अंतर्यातना होत्या की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे. म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवताय, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवताय, अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा. राहुल गांधींनी लिहिलेल्या पत्राचा विचार करावा अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. सरकार आदिवासी मुलांवर अन्याय करते अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आदिवासींचे प्रश्न सोडवावे असंही वडेट्टीवारांनी पुढे म्हटलं. तर सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांच्या असल्याचं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी. यांच्या पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमात मी त्या आदिवासी मुलींची वेदना पाहिली. आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे ते महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो आदिवासींच्या विकास निधीमध्ये सुरू. निकृष्ट दर्जाचं त्यांना भोजन दिलं जातं. 13 शिट्या घेऊन वाटाणा शिजत नाही या सरकारचा, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवला की त्या शिक्षिकेला निलंबित करायचं. त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. ती मुलगी जी आली स्टेजवर, त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेदना घेऊन ती मुलगी त्या ठिकाणी आलेली होती आणि ती ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भलेही सांगितली असेल, पण त्यामध्ये ती जी बोलली, तिचा अंतर्यातना होत्या की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे. म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवताय, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवताय, अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा. नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, या सर्व आदिवासी भागामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे माझी राहुल गांधींना विनंती आहे
की एकदा आपल्या काँग्रेसच्या आश्रमशाळा चालकांना देखील एक पत्र लिहा आणि राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्रात येणार असतील तर त्यांनी त्या आश्रमशाळांना देखील भेटी दिल्या पाहिजे की जिथं काँग्रेसच्या आमदारांकडे, काँग्रेसच्या माजी खासदारांकडे आश्रमशाळा आहेत आणि त्याच्यावर कारवाई काय केली, त्यांना जाब विचारला का, याच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं आणि मग सरकारला प्रश्न विचारावे. राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये आदिवासी विद्यार्थिनींना मांडलेली समस्या, त्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि आता येत असलेल्या राजकीय प्रतिक्रिया या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी या संदर्भातले तपशील देत आहेत, विश्लेषण करतील. शिवाजी. राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची मागणी केलेली आहे. नवीन कायद्यामध्ये काही बदल जे झालेले आहेत त्या अनुषंगाने हे बदल अपेक्षित आहेत. यावरती सरकार म्हणून आता अशोक उईके हे जे आदिवासी मंत्री आहेत याच्यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा हा जो आहे याच्या सगळ्या प्रकरणामध्ये तो म्हणजे महत्वाचा आहे की जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हापासून बहुतांश वेळा आदिवासी मंत्री हे आदिवासी समाजातूनच आले आणि त्यांनीच ज्या आतापर्यंत ज्या आदिवासी शाळा तयार केलेल्या आहेत त्या एक प्रकारे भ्रष्टाचाराची पूर्ण किंवा पैसे कमावण्याचं साधन झालेलं आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात यामध्ये पैसा आहे आणि त्या शाळा खरं जर पाहिलं तर महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणात शाळांचं जाळं शैक्षणिक दृष्टिकोनातून गोरगरिबांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तयार केल्या असं सांगून मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेक उच्च शिक्षित संस्था ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो ह्या देखील मोठ्या प्रमाणात आजही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत आणि ते नेते या नेत्या जे आंदोलन सुरू आहे तिथपर्यंत पोहोचलेत का? आदिवासी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होणं जे अपेक्षित आहे किंवा सरकारच्या अनुदानाने या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा भाजपच्याही नेत्यांच्या असतील त्या सुरू जरी असल्या तरी त्याच्यामध्ये सोयी सुविधा मिळतात का हे देखील पाहणं शासन प्रशासनाचं काम आहे. मात्र एक तथ्य आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आहेत. यामध्ये तथ्य आहे आणि अनेक वर्षांपासून पक्ष सरकार कोणाचाही असो आदिवासी मंत्री हेच या खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी तो निधी तिथपर्यंत पोहोचवला का हा देखील एक संशोधनाचा मुद्दा आहे. अलीकडच्या काळामध्ये या महिन्यामध्ये जो जी आर निघाला त्याच्यामध्ये बदलाच्या अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र हा या प्रश्नावरती जर आपण पाहिलं तर पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहणं गरजेचं आहे आणि याच्यावरती आता जर पाहिलं गेलं तर या विद्यार्थ्यांना जो सरकारकडनं पैसा दिला जातो त्यांच्यापर्यंत जातोय का याची कठोर अंमलबजावणी जी आहे ती होणं देखील गरजेचं आहे. आणि ऑगस्ट मध्ये जो निघालेला जी आर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत याच्यावरती सरकार काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार. अगदी हे महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आपलं लक्ष याकडे असणार आहे. शिवाजी, तुम्ही जोडलेलेच राहा. आणखी एका बातमी संदर्भात आपल्याशी बोलायचं आहे. जात जनगणनेतील ओपन एंडेड पद्धतीवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना संयुक्त पत्र लिहिलंय. ही पद्धत रद्द करण्याची मागणी केली. या पद्धतीमुळे एकाच जातीची वेगवेगळी नावं, उपजाती आणि प्रादेशिक नावांमुळे जनगणनेची आकडेवारी गोंधळात पडण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम मागास आणि वंचित घटकांच्या अचूक आकडेवारीवर आणि सामाजिक न्यायाच्या धोरणांवर होऊ शकतो असा दावा राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे. प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, काय नेमकं जात जनगणनेतला हा ओपन एंडेड पद्धत ही नेमकी काय आहे, त्यामुळे काय धोका या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेला आहे? काही तांत्रिक बाबी आहेत, शिवाजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र ही बातमी आपण पाहतोय, जात जनगणनेतील ओपन एंडेड पद्धतीवरून विरोधक आक्रमक झालेत. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना एक संयुक्त पत्र लिहून हे रद्द करण्याची मागणी केली. सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदललेले आहेत. शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार आहे. आयात केलेली कच्ची साखर 2 महिन्यांमध्ये विकावी लागणार. कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून देशांतर्गत बाजारात विक्री बंधनकारक. केंद्र सरकारने टॅरिफ रेट कोटा म्हणजेच TRQ अंतर्गत कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदललेले आहेत. आता आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती पांढरी साखर म्हणून विकावी लागणार आहे. देशांतर्गत बाजारात बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत ही साखर विकावी लागेल. यापूर्वी या साखरेची विक्री करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली होती. नव्या नियमामुळे प्रत्येक आयात खेपेसाठी स्वतंत्र 2 महिन्यांची मुदत लागू होईल. या संदर्भातले सविस्तर तपशील प्रतिनिधी शेखर पाटील देत आहेत. शेखर.
विक्रांत, एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो सरकारने घेतलाय असं म्हणावं लागेल. साठेबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता आगामी सण उत्सव आहेत आणि त्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जर साठेबाजी मोठ्या प्रमाणात झाली तर पुढे जाऊन साखरेच्या किमती पुन्हा एकदा 100 रुपयेपर्यंत जाऊन पोहोचतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. आणि म्हणूनच या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. जी साखर जवळपास 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा नियम जो आहे तो घालण्यात आला होता तो आता बदलून आयातदारानं ज्या दिवशी ही साखर परचेस केलेली आहे त्या दिवसापासून पुढच्या 2 महिन्यांपर्यंत ती साखर कच्ची साखर जी आहे ती घेतलेली असते त्याच्यावर प्रक्रिया करून जी सफेद साखर जी आहे ती पूर्ण बाजारपेठेमध्ये विक्री करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितच या निर्णयानंतर जी साखरेच्या दरवाढीमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होते, जी साखर जवळपास 45 रुपयांपर्यंत मिळत होती तीच साखर 60 रुपयांपेक्षा जास्त काही ठिकाणी आता मिळू लागलेली आहे. आणि म्हणूनच ही साखरेची वाढ जी आहे ती सातत्यानं वाढू नये म्हणूनच आयात केलेली साखरेवरती हा निर्बंध जो आहे तो आता घालण्यात आलेला आहे. पुढच्या 2 महिन्यातच जेव्हा आपण ही साखर जे आयातदार घेईल त्यानंतर त्यानं जी साखरेची नोंद आयात केलेली ज्या दिवशीची असेल त्या दिवसापासून पुढचे 2 महिन्यात ही प्रक्रिया करून त्यांना बाजारपेठेमध्ये विकावी लागणार. त्यामुळे निश्चितच हा नियम घातल्यानंतर कशा पद्धतीनं साखरेच्या किमतींमध्ये नियंत्रण जे आहे ते आता राहणार आहे हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. धन्यवाद शेखर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मुंबईतल्या 17 पेक्षा अधिक मैदानांच्या आरक्षणावरून राजकारण तापलेलं आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये या मैदानांचं आरक्षण बदलून काही जागा निवासी आणि व्यावसायिक करण्यात आल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. वांद्र्यातील नेव्हिल डिसूजा मैदानाचं आरक्षण बदलू नये यासाठी तिरंगा रॅली काढत त्यांनी मुंबईतील मैदानं काँक्रीटच्या जंगलामध्ये बदलू देणार नाही असा इशारा दिला. मात्र आदित्य ठाकरेंच्या आरोपांना भाजपनं जोरदार प्रत्युत्तर देत मैदानाचा प्रश्न न्यायालयात असून आधी भूखंडांचा हिशोब द्या असा पलटवार केलाय. या संदर्भातले सविस्तर तपशील आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. शिल्पा. विक्रांत, आपण जर एकीकडे पाहिलं तर मुंबई शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर मुंबईतली जी मोकळी मैदानं आहेत ते आरक्षणाच्या जाळ्यात अडकताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे मुंबई शहराचा विकास होतोय, काँक्रिटीकरण होतोय, रस्ते वाढतायत, उंच इमारती देखील वाढतायत. मात्र जी मैदानं आहेत त्यांना मात्र आरक्षणाच्या जाळ्यात अडकताना स्वतः मुंबईकर पाहतोय. त्यामुळे मुंबईकरांच्या डोळ्यासमोर आता एकच प्रश्न उपस्थित झालाय. मुंबईकरांची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात येणारी ही जी तरुण पिढी आहेत, बालकं आहेत, त्यांना मात्र खेळाची मैदानं राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. मैदान हे फक्त एक जागा किंवा मोकळी जमीन नाही तर इथल्या बालकांचं स्वप्न आहे, खेळाडूंचं भविष्य आहे आणि मुंबईकरांचा श्वास आहे. आणि त्याच आता श्वासाला कुठेतरी जाळं अडकताना पाहायला मिळतंय. त्यामुळे एकीकडे जर आपण पाहिलं तर हा फक्त एक वांद्र्याच्या मोकळ्या फुटबॉल मैदानाचा प्रश्न नाहीये तर मुंबई शहरातली जी 17 मैदानं आहेत त्यांवर आता आरक्षणाची टांगती तलवार पाहायला मिळते. गेल्या 4 वर्षात या 17 मैदानांवर आरक्षणाची टांगती तलवार आहेत. आता कुठेतरी मुंबईकर देखील संतप्त वातावरणात आणि भूमिकेत पाहायला मिळतोय. कारण मुंबई शहरात जर आपण पाहायला गेलं तर हाताच्या बोटावर मोजणे इतकी मैदानं शिल्लक राहिलेली आहेत आणि आता त्यांना देखील आरक्षणाच्या जाळ्यात अडकवल्याचं पाहायला मिळतंय. कारण जे प्रशासन आहे वेगवेगळ्या मैदानांवर आरक्षण पडलेलं पाहायला मिळतंय. वांद्र्याचं फुटबॉल मैदान असेल, अंधेरीचं गोरेगावचं मैदान असेल आणि आता मुंबईकरांनी, मुंबई शहरातल्या मुलांनी नेमकं खेळायचं कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे आता मुंबई महानगरपालिका नेमका काय निर्णय घेते हे पाहणं जरी महत्वाचं असलं तरी वांद्र्यातलं फुटबॉल मैदान असेल, अंधेरीतलं मैदान असेल, गोरेगावचं असेल किंवा दादरची अनेक मैदानं आहेत, अशा मैदानांवर जिथे मुलं खेळतात तिथे आता राजकीय चेंडू पडायला लागलेले आहेत. अनेक मैदानं ही राजकीय किंवा अनेक वेगवेगळे प्रदर्शन केंद्र असतील त्यांच्या घशात जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता हे मुंबईकर ही मैदानं नेमकी कशा पद्धतीने वाचवतायत. कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर वांद्र्याच्या मैदानावरून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे थेट मैदानात उतरलेले आहेत. दुसरीकडे भाजप भूखंडावरून आरोप करत आहे. त्यामुळे एकीकडे मैदान वाचवणं महत्वाचं आहे की अशा प्रकारची प्रदर्शन केंद्र किंवा मुंबई शहरातला विकास होत असताना मुंबईच्या नकाशातून थेट ही मैदानच गायब होणार का असा प्रश्न आता मुंबईकर करतायत. विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नागपुरातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा धक्कादायक हलगर्जीपणा आता समोर आलेला आहे. शहरातील सुमारे 650 रुग्णालयांपैकी 31 रुग्णालयांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपकरणं नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे महानगरपालिका अग्निशमन विभागानं संबंधित रुग्णालयांना वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावली आहे. 484 रुग्णालयांनी अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असून 327 रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणं बसवण्यात आलेली आहेत.
तर 33 रुग्णालयांमध्ये उपकरणं असली तरी ती निर्धारित मानकापेक्षा कमी आहेत आणि त्यामुळे नागपुरातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे या संदर्भातले सविस्तर तपशील देत आहेत. जितेंद्र. विक्रांत, आपल्याला माहिती आहे की अमरावतीमध्ये जो घटना घडली, जी रुग्णालयात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर 3 बाळांचा मृत्यू झाला, त्यानंतर अग्निशमन यंत्रणेचा आणि एकूणच आरोग्य ज्या हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय किंवा तो मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यानंतर नागपूरचा विचार केला तर नागपूर हे एक मेडिकल हब आहे. इथे मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. जवळपास 650च्या जवळपास छोटी मोठी ही खासगी रुग्णालय आहेत आणि या रुग्णालयातील जी यंत्रणा आहे, खास करून अग्निशमन यंत्रणा, ती अद्ययावत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग जो आहे तो कार्यरत आहे. आता अग्निशमन विभागाचं NOC घेतल्याशिवाय आणि या हॉस्पिटल्समध्ये पूर्ण ती अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयांना सुरू करण्याचा परवानगी जी आहे ती महानगरपालिकेच्या तर्फे देण्यात येत नाहीये. महानगरपालिकेचा जर विचार केला तर महापालिका हद्दीमध्ये 650वर ही रुग्णालय आहेत. त्यापैकी 31 रुग्णालयांकडे ही अजूनही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने या रुग्णालयांची जी आहे ते वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याची नोटीस दिलेली आहे. त्यानंतर या जे हॉस्पिटल्स आहेत ते आपली अग्निशमन यंत्रणा पूर्ण करतात का, अद्ययावत करतात की आपले हॉस्पिटल बंद करतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी याकडे आपलंही लक्ष असेल जितेंद्र. वेळोवेळी तपशील घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सायबर फसवणुकीचा नवा धक्कादायक प्रकार आता मुंबईमध्ये समोर आलाय. SIR फॉर्म मधील माहिती चुकीची असल्याचं सांगत एका वृद्धाची तब्बल 9,95,000 रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. सायबर भामट्यांनी APK फाईल पाठवली. पीडितानं ती डाउनलोड करताच त्याच्या मोबाईलचा ताबा हा सायबर भामट्यांकडे गेला आणि खात्यातून लाखो रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. SIRच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही अनोळखी APK फाईल पासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून. नंदकिशोर. विक्रांत, गेल्या काही दिवसांपासून जे सायबर फसवणूक करतायत त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या वारंवार बदलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने ज्या वेळेला आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती होती त्यावेळेला भारतात सुद्धा काही ठिकाणी जी आहे ती गॅस टंचाई मोठ्या पद्धतीने होती आणि त्यावेळेला EPK फाईल पाठवून जे आहे ते अचानक आपलं जे पूर्ण मोबाईल जो आहे तो हॅक केला जात होता. आपला अकाउंटचा जो ऍक्सेस आहे तो घेतला जात होता आणि संपूर्ण अकाउंट जे आहे ते खाली केलं जात असताना आपल्याला पाहायला मिळत होतं. याच पद्धती ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता SIR म्हणजे जी संपूर्ण राज्यभरात जी संपूर्ण कार्यपद्धती सुरू आहे त्याचा आधार घेऊन खरं तर हे संपूर्ण भामटे जे आहेत ते आपला स्वतःचा फायदा करून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रामुख्यानं मुंबईमध्ये अशा घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये अंधेरीत असा एक पद्धतीचा प्रकार घडलेला आहे आणि बोरवली साईडला जो आहे तो अशा पद्धतीचा एक जो आहे तो प्रकार घडलेला आहे. एका ठिकाणी जो आहे तो 9 लाखांचा व्यवहार जो आहे तो अशा पद्धतीचा फसवणुकीचा व्यवहार जो आहे तो झालेला आहे, तर एका ठिकाणी 2 लाखांचा व्यवहार झालेला आहे. मग प्रामुख्यानं याची गोष्ट म्हणजे SIRचे अधिकारी आहेत की तुमचा जो प्रोफाईल अपडेट केलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुलाचं नाव वेगळं आहे, तुमचं नाव वेगळं आहे, अशा पद्धतीचं सांगितलं जातं. तुमचं काही तपशील जो आहे तो अद्याप भरलेला नाही अशा पद्धतीचं सांगितलं जातं आणि एक लिंक तुम्हाला फॉरवर्ड केली जाते. त्या लिंक नंतर ती एक APK फाईल जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते आणि जसं काही जी फाईल जी आहे ती डाउनलोड झाल्यानंतर संपूर्ण मोबाईलचा ऍक्सेस जो आहे तो सायबर भामट्यांना मिळतो आणि संपूर्ण अकाउंट जे आहे ते खाली करण्याला सायबर जे आहेत भामटे आहेत ते सुरुवात करतात. अशा पद्धतीचे खरं तर 2 अकाउंट जे आहेत ते सध्या खाली झालेले आहेत. अंधेरीमध्ये या पद्धतीचा गुन्हा जो आहे तो सुद्धा नोंदवलेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा विक्रांत आवाहन करतोय की येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचं खरं तर महाराष्ट्रभर संपूर्ण प्रोसेस जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे जे सायबर फसवणुकीचे प्रकार आहेत ते घडतील. त्यामुळे आपण अगदी खरं असे प्रकार घडू शकतात नंदकिशोर आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा स्वतः सतर्क राहणं हे गरजेचं आहे. मराठवाड्यामध्ये पावसानं पुन्हा दडी मारल्यानं पाऊस, पाणी आणि पिकांचं संकट गडद झालेलं आहे. 24 ऑगस्टपर्यंत विभागामध्ये अपेक्षित पावसाच्या केवळ 79.72% इतक्याच पावसाची नोंद झाली असून लातूरमध्ये अवघा 59.39% पाऊस झाला. 917 प्रकल्पांमध्ये 51.78% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर आतापर्यंत 46 लाख हेक्टरवर पेरणी झाली असली तरी पिकांना पावसाची गरज आहे. पीक कर्ज वाटपही केवळ 41.12% आहे. तर बीड, जालन्यामध्ये पावसाळ्यातही टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे.
सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सचिन. विक्रांत, आता जी विभागीय आयुक्त आहेत जी श्रीकांत यांनी जी एक शक्यता व्यक्त केलेली आहे की येत्या जर 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस जर झाला नाही तर मोठ्या आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होऊ शकतो, उत्पादनात मोठी घट होऊ शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये पावसाचं पाण्याचं जो नियोजन आहे तो कोलमडू शकतो. यासाठी त्यांनी आता मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पाण्याचं नियोजन करण्यासाठी व चाऱ्याचं नियोजन करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. तर पाण्याचं आरक्षण कुठेतरी आता पुढच्या काळामध्ये करण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये सरासरीच्या केवळ 79% एवढाच पाऊस झालेला आहे. त्यामुळे 21% तब्बल पावसाची तूट आहे. मराठवाड्यातील 917 जर प्रकल्पाचा विचार आपण केला तर केवळ 51.78% एवढाच पाणी साठा या ठिकाणी सध्या तरी उपलब्ध आहे. आणि दुसरं जर जी चिंताजनक बाब आहे ती म्हणजे लातूरची आहे, कारण की लातूर अपेक्षेच्या तुलनेने केवळ लातूरमध्ये 59% एवढाच पाऊस झालेला आहे. आपण पाहिलं मागे भीषण असा दुष्काळ पडला होता लातूरमध्ये, त्या काळी ट्रेनने पाणी आणावं लागलं होतं कारण की मुबलक पाणी दुसऱ्या ठिकाणी होतं. मात्र यावेळेसची परिस्थिती काही और आहे, कारण की मराठवाड्याचे जे मध्यम आणि लघु प्रकल्प आहे त्यामध्ये देखील पाणी साठा जो आहे खूप कमी आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जर का पाऊस पडला नाही तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, चाराचा प्रश्न उद्भवू शकतो, त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचा देखील मोठं दुर्भिक्ष जाणवू शकतं. अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस पडावा अशीच अपेक्षा आपण करू शकतो. विक्रांत. धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.